उसी की होती है जिसे लोग याद करे, मौत तो उसी की होती है जिसे लोग याद करे, वरना मरने के लिए तो हर कोई आया है, वरना मरने के लिए तो हर कोई आया है। और जिंदगी भी उसी की होती है जो औरों के लिए कुछ करे, अरे वरना अपने लिए तो हर कोई जीता है। संत लोकांसाठी जगतात, संत समाजासाठी जगतात, समाजासाठी त्याग करतात। म्हणून भारतीय संस्कृती साधू संत महंत विचारवंत यांच्याकडे सदैव लीन होत आलेली आहे। असा हा महान महात्मा तो आम्हाला सोडून गेला, प्रभूला प्यारा झाला। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते देहाचं नशिवंत देहानं गेले, पण आत्मा जो तत्वानं बाबा आपल्या समवेत आहे, आपल्या बरोबर आहे। आठवण करा बाबा तिथे राहतील। ओम सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ओम शांती 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 शांती। संत आपले त्रिमंत्राजी महाराज, बिरबल बाबा आणि अतिशय योग आत्मा आपल्यातून निघून गेले शरीराने आणि आत्म त्यांचा आपल्यापाशी आहे। बाबाजींचं कार्य फार महान होतं। बाबाजी 3-4 दिवसापूर्वी जेव्हा जळगावला आले, आमचे पांडुभाऊ भागवत ते घरी नसताना फोनवर बोलले का माझी जाण्याची वेळ आता झालेली आहे, 2-3 दिवसामध्ये मी आता राहणार नाही, भगवंतासाठी मी आता पेरव झालेलो आहे आणि म्हणून मला जळगाव इथे राहू द्या। पण काही कारणास्तव तिथून कोणी त्यांना गाडीमध्ये आणलं आणि इतकं पुण्यमान व्यक्तिमत्व, खरं भगवान आज हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र महिना आहे सर्वान महिना, आणि सर्वान महिन्यामध्ये सोमवारी बाबाजी आपल्यातून गेले, शरीराला गेले पण आत्मा आज आपल्यामध्ये आहे। बाबाजीचं काम वैरागडचं मंदिर असेल, शिरसगावचं मंदिर असेल, शहादतपूर जळगावचं मंदिर असेल, गणपती बाप्पाचं हे उभा करण्याचं काम बाबाजीने केलं। आता 5-6 महिन्यापूर्वी वैरागडला मला माझ्या मंडळीला बोलून घेतलं का माझी तब्येत खराब झालेली आहे, राम भगवान, लक्ष्मण भैया, सीता मैया तुमच्या शिवापाशी, बाळू पाटील शेळके माजी सभापती यांच्या मळ्यापाशी राहिलेले आहे, आणि पूर्वज आमचे सर्व सांगत होते तर राम भगवान तिथं राहिलेले होते। म्हणून बाबाजींना सांगितलं तर तुम्हाला मंदिराचं उद्घाटन ताबडतोब करून घ्यावं लागेल। आम्ही 8-10 दिवसामध्ये राम मंदिराचं उद्घाटन केलं। खऱ्या अर्थाने मंदिराचं उद्घाटन केलं। मंदिराचं आम्ही कारागिराला सौदा दिला, नांदेडचे कारागीर आहे, त्या दिवशी सुद्धा बाबाजी तिथं आले। त्यानंतर लवकराच्या लवकर मंदिर तुम्ही उभा करा। खऱ्या अर्थाने तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम म्हणून सांगितलं पाहिजे, काल सोमवार होता, त्या मंदिराचा काल सलाब पडला, बाबाजी सलाब पडला आणि इकडं बाबाजीला आत्मा सोडून दिला। बाबाजी नेहमी आमची खिरडी असेल 8-10 दिवस माझ्याकडे राहत असायचे, पण भोळी भक्ती बाबाजी खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे जवळचे होते, जवळची व्यक्ती होती। बाबाजी नेहमी सांगायचे का भोळे बिरबल बाबा, बिरबल बाबा खरे भक्त बिरबल बाबा आहे। तसेच आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, त्यांनी नारायणगिरी महाराजांचं कीर्तन जळगाव इथं गणपती मंदिरामध्ये ठेवलेलं होतं। बाबाजी सुद्धा, नारायणगिरी महाराज सुद्धा बाबाजीला खूप मानत असायचे। बाबाजीला कधी कोणाचा त्याग केला नाही, ज्याच्या इथं गेले त्यांच्या इथं जेवण केलं, पण त्या भक्ताला त्यांनी आशीर्वाद दिला। आज बाबाजी खऱ्या अर्थाने आज आपल्यामध्येच आहे। बाबाजी जेव्हा बातमी समजली अतिशय वाईट वाटलं का ज्या माणसाला मरण देखील समजत होतं तो माणूस आज आपल्यामध्ये नाही।
म्हणून तुम्हाला सांगितलं पाहिजे, ज्या ज्या वेळेस बाबाजीला आम्ही विचारायचो बाबाजी पाऊस कधी यायचा, सध्या पाऊस तुम्हाला येणार नाही, अमक्या दिवशी सांगायचे बाबा, त्या दिवशी अक्षरशः पाऊस देखील पडलेला होता, असे भक्त होणं अशक्य आहे. म्हणून बाबांना तिरवार मी नमस्कार करतो, वंदन करतो. बाबाजी आपल्या मधीच राहा. आणि आपण गावकऱ्यांना मी एक विनंती करणार आहे, बाबाजीचं मंदिर मोठं आपल्याला कसं बांधता येईल, आमच्या सारख्या छोट्या मोठ्या भक्ताला बाबाजीची सेवा करण्याची संधी कशी मिळेल, सर्वांनी गावकरी आम्ही सर्वजण सहकार्य करू. खऱ्या अर्थाने वैरागड सुद्धा इच्छा होती का हे मंदिर वैरागड मध्ये व्हायला पाहिजे, पण योगायोग भगवंताचा ध्येय सायगाव मध्ये गेला. या ठिकाणी सुद्धा चांगलंच आहे, आपण सर्व गावकरी एकोप्यानं बाबाजीचं मंदिर बांधावा. आम्ही तुमच्या संग तुमच्या पाठीमाग नक्कीच उभा राहू. आमचे दुसरे संत या ठिकाणी शिवरायचे संत विष्णुगिरीजी महाराज हे देखील उपस्थित आहे, बालगिरीजी महाराज देखील उपस्थित आहे. सर्व संत महाराजांची सेवा करण्यासाठी